ठीक आहे, मग मी असाच राहीन. वैभव, आम्ही सगळ्यांनी तुम्हाला समजवायचं खूप प्रयत्न केलं, पण तुम्ही कोणाचंच ऐकलं नाही. आणि आज आज तर कहर केलं तुम्ही भाऊजी. तुम्ही तुमच्या वडिलासारख्या भावाचा एवढा अपमान केला, ते पण पूर्ण समाजासमोर. आम्ही नेहमी तुम्हाला आमच्या मुलासारखं वाढवलं, पण आज आज आपल्यातले सारे नाते संबंध संपले. मला माहिती आहे की जे झालं ते व्हायला नको होतं, पण माझा पण नाईलाज झाला. परिस्थितीच अशी निर्माण झाली की मैत्रीला नाही म्हणू शकलो नाही. कोणती परिस्थिती? आम्ही सगळे तर तिथेच होतो. अशी कोणती परिस्थिती निर्माण झाली होती की तुला त्याच्याशी मैत्री करावी लागली आणि तुझे बाबा त्याचे पण बाबा झाले? काय आहे ना, एका उच्च जातीचा व्यक्ती माझ्या बरोबर उभा राहिला आणि त्याचं हे पण म्हणणं नाहीये की तो माझ्या जातीचा होणार. आपल्या जातीत राहूनच तो माझी साथ देईन. माहित नाही त्या बिचाऱ्याला जातीच्या लोकांकडून काय काय ऐकावं लागलं असेल, पण तरी सुद्धा इथे येऊन हिंमत दाखवली. आणि हे सगळं होऊन पण मी गप्प राहिलो असतो तर खूप निष्ठुर वाटलो असतो, जसे आपल्याला वाटतात बाकीचे लोक. आवाज देऊन देऊन थकून जातो आपण, पण ते त्यांच्या मनात आणि त्यांच्या घरात आपल्याला जागा नाही देत. वा भीमभाऊ, वा. मग आता कोणाकडे या प्रश्नांची उत्तर आहेत? आमच्या भीमभाऊंपेक्षा चांगलं उत्तर कोणी देऊ शकतं? बस हे असंच करून आम्हाला गप्प बसवता तुम्ही. आणि ती रमा कुठे गेली? कुठे गेली ती रमा? ती तर खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करत होती ना, की असं काही होऊ देणार नाही म्हणून. कामावर गेलीये, येतच असेल. काय झालं? ताई सांगा, काय झालं ते? रमा, खरं तर वैभवजींना माहीत झालं की भीमनंच त्यांना दवाखान्यात नेलं होतं. तर मग इथे सगळ्यांसमोर येऊन त्यांनी भीमला मिठी मारली आणि त्यांना काही संकोच पण झाला नाही. आणि त्यांनी इथे येऊन भीमसमोर मैत्रीचा हात पुढे केला आणि भीमने पण त्यांची मैत्री स्वीकारली. वैभव देवजी, मी तुमच्या मैत्रीचा स्वीकार करतो. आता विचार याला असं का केलं याने? बोलून गेली होतीस ना असं होऊ देणार नाही म्हणून. विचार. काय विचारू? कुणी प्रेमाने मिठी मारली तर मन भरूनच येतं ना. आमच्या थुंकीमुळे माती अपवित्र होऊ नये म्हणून गळ्यात मडकं बांधलं जातं. असं वाटतंय आपण जिंकलो आणि हरली ती ही सामाजिक जाती अवस्था. घ्या, आता हिचं वेगळंच सुरू झालं. कधी एक बोलते तर कधी दुसरंच बोलते. हा मी आधी बोलले होते, पण आज माझी मालकीन मला मिठी मारून बोलली का मी त्यांची मुलगी आहे. काय? तर मी समजूच शकते. जेव्हा वैभवजींनी यांना मिठी मारली असन तर ह्यांना कसं वाटलं असन.
माझ्या मालकीनबाई मला म्हणाल्या की मी माझी अर्धी संपत्ती तुझ्या नावावर करते. काय? तर तू आधी संपत्ती बळकावलीस? बाबांची सून आणि भीमरावांची बायको आहे असा विचार करणं बी पाप आहे. रमा, तू अगदी बरोबर केलंस पोरी. मला तुझा अभिमान आहे. घ्या, पुन्हा चालू झालं यांचं. अभिमान करण्याशिवाय काही येतं का तुम्हाला? हा, कधी सुनेचा अभिमान, कधी मुलाचा अभिमान, कधी बहिणीचा अभिमान, कधी मित्राचा अभिमान. आणि जेव्हा काही संकट येतं ना, मग एकदम शांत बसता तुम्ही, एकदम शांत. मुलाला समजावून पाठवलं होतं ना तुम्ही, समजवलं होतं ना की असं काही करायचं नाही म्हणून. ऐकलं की त्यांनी? बापापेक्षा मोठा झालाय आता. आतापर्यंत ऐकत होता, पण आता स्वतःच्या मनाचं करतो. हा आता ऐकणार नाही तुमचं, मी सांगते तुम्हाला. भीम, भीम, घ्या, आता परत हे भीम भीमचे आवाज ऐकत बसा सगळे. समजलं मला. ही लाईट लावण्यासाठी खूप संघर्ष केलायस तू. माझ्या भावाच्या माणसाने हा दिवा फोडला होता. आज मी हा दिवा लावतोय माझ्या मित्रासाठी, भावाच्या माणसांकडून झालेल्या चुका सुधारण्यासाठी. पेटवा दादा. चल भीम, एकत्र बसून अभ्यास करूया. तुझी पुस्तकं घेऊन ये. काय विचार करतोय भीम? जा. अरे जा भीम, आता जेव्हा मैत्री झालीच आहे तर एवढा विचार करू नकस. जे होईल चांगलंच होईल. जा. ये भीम. हे घ्या. असं का? हे घे वैभव. थँक्यू. थँक्यू रमा. अरे, याला दूध? तू चहा पित नाहीस का? हा, हे चहा नाही पीत. अरे, इतका मोठा झालास आणि चहा पित नाहीस? नाही पित. वा रमा वहिनी, चहा मस्त झाली. थँक्यू. तुम्ही अभ्यास करा, मी येते. हो. प्रेम न बारी उपजे, प्रेम न हाट बेकाय. राजा प्रजा जो ही रुचे, सिस देही ले जाय, सिस देही ले जाय. तर मग काका, मी भीम सोबत आहे.
आणि भीमची लढाई मी सुद्धा लढीन. चल जातो मी भीम. बाकीचं उद्या करूया. ठीक आहे. थँक्यू. उद्या परत येईन. हम्म, एक आठवडा अजून आहे इथे. तोपर्यंत दररोज येईन. ठीक आहे. बाय. बाय. वैभव, काही बोलायचं होतं. बोल ना. वैभव, मी कधी नाही विसरणार जेव्हा ही लाईट पहिल्यांदा इथे लागली होती, तर माझ्या पत्नीने शिकणं सुरू केलं होतं. आणि जेव्हा ही लाईट पुन्हा इथे लागली, तेव्हा मी पहिल्यांदा मुंबईमध्ये एका उच्च जातीच्या व्यक्तीबरोबर अभ्यास केला. फक्त अभ्यासच नाही केला, तर खूप गप्पा गोष्टी केल्या. एकत्र मिळून हसलो, एकत्र चहा आणि दूध पण प्यायलो. सगळं लक्षात ठेवेन मी. आणि आम्ही सुद्धा लक्षात ठेवू भीमराव की तू आमच्या भावाला आमच्यापासून हिरावून घेतलास. भीम, आज मी खूप खुश आहे. मी माझ्या मित्राच्या कामी तर आलो. ही लाईट लावण्यासाठी खूप संघर्ष केलायस तू. माझ्या भावाच्या लोकांनीच हा दिवा फोडला होता. आज मी हा दिवा लावतोय माझ्या मित्रासाठी. मित्र आहेस माझा, एक समान, एक सारखा. चला, जेवण वाढते, जेवायला चला. काय विचार करताय? विचार करतोय की ध्रुव पण आता मोठा झाला असेल ना. काय करत असेल आता. माहितीये, खूप विचित्र होता तो. आपल्या वडिलांसोबतच भांडायचा. मारून बघा. एक जरी पाऊल पुढे टाकलं ना तुम्ही, तर मी हा दगड सरळ तुमच्या डोक्यात घालीन. नंतर एक झोपडी बांधून तिथे राहत होता. माझ्या आधी ध्रुव आला होता मुंबईत, आणि मग बाबा मला घेऊन आले. वैभवजींमुळे तुम्हाला ध्रुव भाऊजींची आठवण येते? असं आहे तर साताऱ्याला जाऊन एकदा भेटून या त्यांना. नाही, आत्ता नाही जाणार. आंबेडकर गुरुजींच्या म्हणण्यानुसार मी जेव्हा काहीतरी बनेन ना रमा, तेव्हा जाईन साताऱ्याला. ध्रुवला पण भेटेन आणि तुला पण सातारा दाखवेन. नक्कीच घेऊन जा. पण पोरा, ही मुंबई आहे. इथं इतकी जागा नसते की इथं ध्रुव सारख्या लोकांसाठी वेगळी झोपडी बांधण्यासाठी जागा मिळेल. आणि ध्रुव सारख्याला जीवन, ज्यामुळे तो
त्याच्या जातीपेक्षा वेगळा होऊ शकतो. आणि ध्रुव सारख्याचा अर्थ तू समजतोयस ना? पण बाबा, तुम्ही बी साक्षी आहेत. ह्यांनी का बाबी वैभवजींसमोर मैत्रीचा हात नाही पुढे केला. पण मैत्री तर झालीच ना. बाप आहे याचा. प्रत्येक बापासारखं मला पण चांगलं वाटेल की एक लंडनला शिकलेला माणूस भीमच्या विचारांनी, त्याच्या शिक्षणाने प्रभावित झाला. पण भीती पण वाटते की वैभवाच्या जातीतली लोक त्याच्यासोबत काही चुकीचं करू नये. पण बाबा, फक्त ह्या भीतीमुळे मैत्री तर तोडता येणार नाही ना. हे बघ पोरा, मी असं म्हणत नाहीये की तू वैभवचा मित्र का बनलास, पण हे नक्कीच बोलेन की ही मैत्री नेहमी सांभाळून ठेव. मैत्रीची लाज राख. कसं आहे ना पोरा, हा समाज, ही लोक तुमच्या मैत्रीला कधी स्वीकारणार नाही. पण तू आपली मैत्री अशी जप की ही लोक, समाज तुमच्या मैत्रीच्या सार्थकतेवर नक्कीच बोलले पाहिजेत. प्रयत्न करेन बाबा. वैभव, तुम्ही लोक जा. चला र. आमच्या भावांमध्ये तूच एक होतास, ज्याला आम्ही आमच्या खांद्यावर बसून फिरवलंय. आमच्या संपूर्ण कुटुंबात तूच होतास जो अभ्यासात हुशार होता. म्हणून तुला शिकायला पुढे लंडनला पाठवलं आणि आम्ही सगळ्यांना सांगायचो की आमच्या देव कुटुंबाचं नाव आमचा वैभवच उजेडात आणेल. पण तू काय केलंस? कुटुंबाचं नाव उजेडात आणलं नाहीस तर त्या खालच्या जातीच्यांच्या चाळीत लॅम्प लावून त्यांच्या चाळीत उजेड करून टाकलास. आम्हाला काही मूल नाही, पण आम्ही तुला आमच्या मुलापेक्षा कमीही नाही समजलं. आणि त्याचा परतावा तू आम्हाला काय दिलास? तू त्या खालच्या जातीच्या भीमरावचा मित्र झालास. अहो, जेवण तयार आहे. आतमध्ये येऊन जेवून घ्या. तू जेवलायस की नाही याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. वैभव, तुला आता या घरात जेवण मिळणार नाही. आणि हो, आपल्या ममतेत वाहवत जाऊन याला खाऊ घालू नकोस, कळलं? हो. असं करणं योग्य आहे ना? तिथं प्रचंड देवबी असतील. वरच्या जातवाल्यांची वस्ती आहे. उगाचच तमाशा नको ना. तमाशा तर होतच राहील रमा, पण आज मी वैभवदेवजींना असं उपाशी नाही झोपू देऊ शकत. हे लोक कुठे चाललेत एवढ्या रात्री हातात जेवणाचं ताट घेऊन? हा, इकडे वैभवदेवचं घर आहे ना? हो.
भीमराव, जर का गोष्ट हीच आहे तर तमाशा इथूनच सुरू होणार.